नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख, रिटायर्ड प्रोफेसर, पदव्युत्तर भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र, आज मी तुम्हाला अध्यात्म व विज्ञान ह्याच्यातील परस्पर संबंध कसा असतो याबाबत बोलणार आहे. आतापर्यंत आपण अध्यात्माच्या 20-21 एपिसोड्स पाहिलेत, पण त्याचा प्रत्यक्षात विज्ञानाशी संबंध कसा आहे हे आपण आज पाहायचं आहे. अध्यात्म म्हणजे व्यक्तिनिष्ठ माध्यमातून घेतलेला सत्याचा व्यक्तिनिष्ठ शोध. म्हणजे आपण शोध घ्यायचा आहे, स्वतःच आपण शोध घ्यायचा आहे. ही म्हणजेच अध्यात्म ही जीवनाविषयीची मूलभूत धारणा आहे. ती मंत्रातून किंवा चित्रकलेतून प्रकट होते, किंवा त्याच्या चित्रातून किंवा मंत्रातून आपले विचार आणि भावना आपल्याला दिसू शकतात. जसं गणपतीची आरती आपण करतो, म्हणजे तो एक प्रकारचा मंत्र. तर त्यावेळेला तुम्हाला त्या गणपतीचं जे स्वरूप आहे ते पूर्णांशाने तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. जर ते राहिलं तर तो अध्यात्माचाच भाग आहे असं करीत राहायचं. हे अध्यात्म नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं होत असतं? अध्यात्म मनुष्याचं चित्त शुद्ध होतं, म्हणजे मन शुद्ध होतं, मनुष्याची चित्त शुद्धी होते. म्हणजेच त्याचा राग, द्वेष, लोभ हे सगळ्यांचा क्षय होतो किंवा नाश होतो. काहीच त्याच्या मनात राहत नाही. त्याचं मन अत्यंत किंवा त्याचं चित्त शांत, निर्मळ व स्वच्छ राहतं. आणि या मनुष्य जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ऑटोमॅटिकली म्हणा त्याचा जो आत्मा जो असतो तो सुद्धा शुद्ध स्वरूपात किंवा त्याचं निर्मलतेचं सगुण दर्शन आपल्याला त्याच्यामध्ये होतं. आणि अशी जेव्हा व्यक्तीची परिस्थिती निर्माण होते त्याला विश्वानुभूती होते. म्हणजेच विश्वाची अनुभूती येते. सगळ्या संतांच्या बाबत आपल्याला हेच पाहायला मिळतं. आणि हे जे आपण पाहतो हेच अध्यात्माचं किंवा अध्यात्म विद्येचं स्वरूप आहे. म्हणजेच आपल्याला स्पष्ट दिसत असतं. उदाहरण घेऊन एखाद्या गोष्टीचा जर आपण व्यक्तिनिष्ठ माध्यमातून अभ्यास करायचं जर ठरवलं तर त्याचं चित्त म्हणजे मन निर्मळ असलं पाहिजे. हे आता आपल्याला पाहिलंच आहे किंवा आवश्यक आहे. असं झालं तर काय होईल? त्यातून त्याची मनाची शुद्धता किंवा सूक्ष्मता वाढते. म्हणजेच अशी सूक्ष्मता वाढल्यानंतर त्याला बाह्य जगाचं आकलन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. म्हणजेच आपलं मन जर स्थिर असेल, शांत असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं अवलोकन करू शकतो. आणि विश्वनिर्मितीचं रहस्य शोधण्यासाठी याच गोष्टीचाच म्हणजे अध्यात्माचा आधार घ्यावा लागतो. कारण विश्वनिर्मितीचं कारण बाह्य जगात सापडत नाही. त्यासाठी त्याला स्वतःलाच आध्यात्मिक पातळीवर शोध घेणं फार गरजेचं असतं. मित्र, आपल्याला माहिती आहे विश्व हे स्फोटातून निर्माण झालेलं आहे. हा आधुनिक शास्त्रांचा म्हणजे कॉस्मॉलॉजीचा हा सिद्धांत आहे. त्यामुळे या स्फोटातून बाहेर पडलेल्या सर्व कणांचे स्वरूप परस्परावलंबी आहे आणि अविभाज्य आहे. जसा आपण एका शोभेच्या दारूतला बॉम्ब असतो, स्फोट झाल्यानंतर संपूर्ण लाईट आणि कण कार्बनचे करतात, त्याचा परस्पर संबंध असतो. तशाच पद्धतीनं तो संबंध आहे आणि ते अविभाज्य आहे. त्यात कसल्याही प्रकारचा आपल्याला बदल करता येत नाही आणि बदल होतही नाही. अशाच पद्धतीनं विश्वातील सर्व घटना घडत असतात किंवा एकमेकावर अवलंबून असतात असा त्याचा अर्थ होतो. मित्र, विश्व हे एक नाटक आहे असं ब्रह्मविज्ञान सांगतं. तर नाटक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. लेखक एक थीम समोर डोळ्यात ठेवून लिखाण करतो. ती वाक्य वेगवेगळी पात्र तयार करून त्याच्या तोंडात बसवतो आणि तो दाखवतो. त्याला जे पाहिजे असतं तेच आपल्याला पाहायला मिळतं. तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा ब्रह्मांड किंवा ब्रह्मांड पूर्वी अगदी ठरल्याप्रमाणे सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि याला क्वांटम सिद्धांत सुद्धा त्याचा पुरस्कार करतो. म्हणजेच ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे ब्रह्मांड किंवा ब्रह्मांड, त्यात कसल्याही प्रकारचा आपण बदल करू शकत नाही
म्हणजे विश्व हे सुपर डिटर्मिनिस्टिक आहे. ते वेगळे ठरवताच येत नाही किंवा करता येत नाही. प्रत्यक्षात घडताना जे जसं दिसतं तसंच ते ठरून गेलंय. आणि क्वांटम सिद्धांताच्या निष्कर्षाला ह्या जो पण वरती म्हटलं तर आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत याचाही बळकटी देतो. म्हणजे सापेक्षता सिद्धांतानुसार स्थळ आणि काळ ह्याचा आकृतीबंध अगोदरच ठरून गेलेला आहे. स्थळ आणि काळ याचा अर्थ काळाचा प्रवाह भूतकाळातून भविष्याकडे वाहत नसतो. म्हणजे आज, काल, आज, उद्या अशा पद्धतीने काही नसतं. असा काळ हा ठरवला जात नसतो. म्हणजेच याचा अर्थ असा, आता घटना घडत नसतात तर ऑलरेडी त्या घटना घडलेल्याच असतात. साधं उदाहरण पहा. रेल्वे स्टेशन घ्या, आपण कुठलंही, पुण्याचं रेल्वे स्टेशन. कोल्हापूरहून पुण्याला तुम्ही निघालात तर रस्त्यात सांगली, मिरज, सातारा अशी स्टेशन लागून तुम्ही पुण्याच्या जवळ जाता. आणि पुण्याच्या आत प्रवेश करताना आपण म्हणतो चला आता तर स्टेशन आलं, स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. पण प्रत्यक्षात स्टेशन नसतं आलेलं. स्टेशन आहे तिथंच असतं, पण आपण मात्र त्याला तिथं जाऊन भेटत असतो, तिथं उतरत असतो. म्हणजे आपण त्याला भेटत असतो. हे फार महत्वाचं असतं. म्हणजेच ह्या घटनांचा ह्या अशाच पद्धतीनं अगोदर घडलेल्या असतात आणि त्याला आपण भेटत असतो, नंतर घटना घडत नसतात. विश्वाचं रहस्य हे भौतिक कार्यकारणात नाही. भौतिक कार्यकारण म्हणजे कॉज अँड इफेक्ट. एखाद्या कुठल्याही गोष्टीला कारण असेल तर तिचा रिझल्ट म्हणून आपल्याला इफेक्ट किंवा आपल्याला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. जसा दगड घेतला, आंबा पडायला, दगड घेऊन मारला, त्याला लागला तर ते हे करतो. म्हणजे कॉज झालं आणि परिणाम काय, आंबा खाली पडला, इफेक्ट झाला. अशा स्वरूपाचं हे आपल्याला पाहायला मिळत नसतं. त्यात अशा पद्धतीचं हे कारण तुम्हाला विश्वाचं नसतं, तर ते अभौतिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचं असतं. परंतु मात्र ते अकारण नाही. म्हणजे त्याच्यापाठी कारण आहे, पण ते कारण तुम्हाला बाह्य जगामध्ये दिसत नाही. विश्व निर्मितीचं ते कारण तुमच्या जवळच आहे, तुमच्या आतच आहे. त्या आतल्या कारणामुळं तुम्हाला ते बाहेर दिसत आहे. ते कारण म्हणजे तुमची दृष्टी, तुमचे मन आहे. तुमचं मन आणि दृष्टी हेच कारण आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा डोळ्यासमोर आणून त्याचं चित्र रंगवता ना, उदाहरणार्थ साधं तुम्हाला तुमची स्वतःची इमारत बांधायची आहे, घर बांधायचं, बंगला बांधायचा आहे, तर त्याचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतं. प्रत्यक्षात चित्र ते तुम्हालाच फक्त तसं इतरांना दिसत नाही. ही जी कल्पना आहे ही अध्यात्माची आहे. म्हणजे ते कारण म्हणजे तुमची दृष्टी आहे किंवा तुमचं मन आहे, आणि ही दृष्टीच किंवा मनच ही कार्यरूपी दृष्टी बाहेर निर्माण करत असतं. विश्वाच्या बाबत असंच असतं. स्टीफन हॉकिंग किंवा आपल्या अलीकडचे आपले अब्दुल कलाम किंवा आता इस्रोचे जे लोक काम करतात किंवा नासाचे असतात, ह्याचा ही दृष्टी सुद्धा अशाच पद्धतीत आपल्याला जाणून येते. म्हणजे भौतिक शास्त्रज्ञांना, परंतु भौतिक शास्त्रज्ञांना ह्या सूक्ष्म जगातील भौतिक कार्यकारणाचा अभाव असतो. जे प्रत्यक्षात जे काम करतात शास्त्रज्ञ, त्यांना हे भौतिक स्वरूपाचं असतं. कुठलं तरी कारण असतं आणि त्याचा परिणाम असतो. त्यांच्यामध्ये अभौतिक असं स्वरूप त्याच्यामध्ये काही नसतं, कारण त्यांच्याकडे तो अभावच असतो, ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे स्थूल जगात म्हणजे आपल्या या बाह्य जगामध्ये जो कार्यकारण भाव असतो किंवा नियमितता होते, ती कशी निर्माण होते ह्याचा त्यांच्या लक्षात येत नाही. नियम असतात, ते घडलेत एवढंच म्हणतात, पण कसे असतात हे त्यांना सांगता येत नाही, कारण ती जागा आत आहे हेच ते मुळात विसरले आहे. त्यामुळे भौतिक शास्त्रज्ञांना जे अतींद्रिय किंवा आध्यात्मिक शास्त्र तथाकथित वैज्ञानिक पद्धतीनं सापडणं कधीच शक्य नाही. त्यासाठी त्याला आध्यात्मिक पातळीवरच्या शास्त्रीय ज्ञानाची गरज आहे, आणि तेच मानवाच्या सर्वांगीण आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक आहे. मित्र, आपल्याला माहिती आहे मानव हा विश्वाचा अविभाज्य घटक आहे. अतींद्रियच्या साम्राज्यात आणि पृथ्वी आणि मानव यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं मानव हा विश्वाचा घटक आहे ते.
मानव हा विश्वाचा अविचक घट असल्यानं त्याच्या हातातून घडणारी कुठलीही घटना किंवा कृती विश्वात घडणाऱ्या इतर सर्व घटनांवर अवलंबून आहे. विश्वात घडणाऱ्या इतर सर्व घटनांवर अवलंबून आहे आणि त्यांचा परस्पर संबंध सुद्धा आहे. हे अध्यात्माचं हे स्वरूप आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. आता विज्ञान म्हणजे काय? वस्तुनिष्ठ माध्यमातून सत्याचा घेतलेला वस्तुनिष्ठ शोध. त्याला प्रत्येक गोष्टीला कारण आणि इफेक्ट, परिणाम, कॉज आणि इफेक्ट ह्याचं स्वरूप असतो. याच्यामध्ये जे वेगवेगळ्या लॅबोरेटरीचे प्रयोग करतात ना, तशा स्वरूपाचं ते डोळ्यानं, त्यांच्यामध्ये जे डोळ्यांना दिसते ते भौतिक जग. आपणाला जे डोळ्यानं जग दिसते तेच भौतिक जग आहे किंवा तेच दृश्य आहे, एवढंच आपल्याला माहिती आहे. तेवढंच काय ते खरं जग आहे असं आपण समजतो, परंतु याच्याही पलीकडे वेगळं असतं. आणि हे जे आपण एवढंच जग असं समजतो यालाच विज्ञान म्हणतात. आणि या विज्ञानाचे म्हणजे भौतशास्त्राचे नियम खरं म्हटलं तर मानवी मनातून उत्पन्न झालेलं आहे. हे त्यांना जसं का दिसतं, त्यांनीच ते नियम केलेत आणि त्याच नियमानुसार ते बघतायत, म्हणजे त्यांना तेवढंच दिसणार आहे. विश्व समजावून घेण्यासाठी मानवाने प्रयत्न केलेत किंवा प्रयत्न करतायत आणि ह्या त्याच्या प्रयत्नातूनच हे सर्वसाधारणतः समजावून घेण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेले आहेत हे नियम. आणि ते नियम स्वयंभू नाहीत, ते नियम मात्र स्वयंभू नाहीत, मानव निर्मित आहेत. याचा अर्थ असा की ते मानवी संकल्पनेतून निर्माण झाले आहेत. म्हणजे मानवाच्या डोक्यामध्ये, माणसाच्या डोक्यामध्ये कल्पना आली, त्यानुसार तो वेगवेगळे प्रयोग करायला जातो, त्यानुसार त्याची संकल्पना असेल त्यानुसारच तो प्रयोग हे करायला जातो. अर्थातच या संकल्पनांना किंवा त्याच्या विचारांना मर्यादा असतात आणि या संकल्पनेच्या मर्यादेतच मानवाला विश्व समजावून घेणं शक्य असतं. म्हणजे त्याला जे नियम माहिती आहेत त्याचा आधार घेऊनच फक्त तो काम हे करू शकेल. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर प्रकाशाचा वेग पर सेकंद 3 लाख किलोमीटर आहे. हे आहे, हे गणिताच्या सहाय्याने शोधलंय, पण तो तेवढाच का तसाच का ह्याचं मात्र स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनाही देता आलेलं नाही. परंतु शास्त्रज्ञांचं मत असं आहे, यात किंचितही जरी फरक पडला तर विश्व निर्माण झालं नसतं असं त्यांचं मत आहे. त्यामुळे ह्या संकल्पनेच्या मर्यादेत राहून त्यांना विषय समजून घेणं शक्य आहे आणि त्यामुळेच विश्वासंबंधीचं ज्ञान हे कधीच होणार नाही, ते केवळ अंदाजी स्वरूपाचेच असणार आहे. म्हणजे आजचं शास्त्र हे अंदाजी शास्त्र आहे म्हटलं तरी चालेल, अंदाजी स्वरूपाचेच असणार आहे. आणि या अंदाजी स्वरूपाच्या शास्त्राला किंवा ज्ञानाला, या अंदाजी स्वरूपाच्या ज्ञानालाच पाश्चात्य विज्ञान असं म्हटलं जातं. वास्तवता विश्वातील सर्व घटना एकमेकांशी संबंधित आहेत ते आपल्याला माहितीच आहे. आता त्यातील कोणतीही एक घटना समजून घ्यायची असेल, विश्वातील कोणतीही एक घटना समजावून घ्यायची असतील तर सगळ्याच घटना समजून घ्यायला पाहिजे. पण एवढ्या मोठ्या विश्वामध्ये ज्यामध्ये 10,000 कोटी आकाशगंगा आहेत, प्रत्येक आकाशगंगेत 10,000 ते 20,000 कोटी तारे आहेत, त्याचे पुन्हा ग्रह आहेत, त्याच्या माल हे सर्वच करणं शक्य नाही. पण त्यातल्या काही गोष्टींचा अभ्यास करून इतर गोष्टीवरचे तर्क करणं हे संभवते किंवा त्याची गरज आहे. त्यामुळे त्याच्या आधारेच आपल्याला त्यांच्या घटना समजून घेणं आवश्यक असतं आणि त्याच्या आधारेच इतर सर्व घटना तुम्हाला समजून येऊ शकतील. अर्थात हे सर्व अंदाजी ज्ञान आहे आणि ते मिळवण्याचा मानवाचा उद्देश आहे. म्हणजे कसंही जरी असलं, ते अंदाजी ज्ञान जरी असलं तरी मानव हा तो मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच विज्ञान शक्य झालेलं आहे. या पद्धतीनं ज्ञान मिळवणं यालाच विज्ञान पद्धती म्हणतात. ज्या पद्धतीने हे आता जे ज्ञान त्यांनी मिळवत आहेत त्यालाच त्यांनी विज्ञान पद्धती असं म्हटलं गेलं. त्यामुळे विज्ञानाला विश्वाचं मूलभूत स्वरूपाचं खरं ज्ञान होणार नाही. एवढ्या तुटपुंज अशा नियमांच्या आधारे विश्वाचं ज्ञान शोधणं अवघड आहे. हे विज्ञानाचे नेहमीच, म्हणून विज्ञानाचे हे नेहमीचे जे अंदाज असतात, हे ज्ञान असतं किंवा नियम असतात, हे नेहमीच अंदाजी स्वरूपाचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं असं तर विश्व म्हणजे सर्व विश्व विज्ञानाच्या भाषेत समजणं अशक्य आहे. त्यासाठी एक शास्त्रज्ञ चू या शास्त्रज्ञाने गृहीत चौकट केली आहे.
अनक्वेश्चन्ड फ्रेमवर्क हा शब्द प्रयोग त्यानं वापरलेला आहे. आणि ही कुठले चौकट, कुठलं गृहीतक, तर मानवाच्या ज्ञानाची मर्यादा. मानवाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. ही ज्ञानाची मर्यादा हीच खरं ग्रह चौकट आहे. आणि त्याच्याच निसर्गानेच त्यांना निर्माण करून दिलेले आहे किंवा निसर्गानेच ती मानवाला घालून दिलेलं आहे. आणि या मर्यादेच्या आतच किंवा मानवाला वैज्ञानिक पद्धतीनं विश्व समजून घेणं आवश्यक आहे. या मर्यादाला, ही जी मर्यादा, ज्ञानाची मर्यादा आहे, त्याला मूलभूत स्थिरांक असं म्हटलं जातं. आता मूलभूत फंडामेंटल कन्सेप्ट, जसं आता तुम्हाला मी प्रकाशाच्या वेगाचं सांगितलं, पर सेकंद 3 लाख किलोमीटर, आणि हा तो गणिताच्या सहाय्याने शोधून काढला. हे गृहीतक झालं, म्हणजे ऑलरेडी असलेलंच ह्याच्यामध्ये. आणि त्याच्या आधारे सापेक्षता, आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत सुद्धा निर्माण केला गेला. तसंच दुसरं एक उदाहरण, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे अणूचे 3 भाग आहेत. त्यातला प्रोटॉन जो आहे इलेक्ट्रॉनपेक्षा 2000 पट जड आहे, 2000 पट जड आहे. पण तिन्हीवरती विद्युत भार मात्र सारखा आहे. हे एवढंच शास्त्रज्ञ सांगू शकतात, पण तेवढंच काय याचं स्पष्टीकरण मात्र ते देऊ शकत नाहीत. म्हणजे हे जे मूलभूत स्थिरांक आहेत, या मर्यादेतच त्याला सूक्ष्म जग, मायक्रो वर्ल्ड समजून घेतलं पाहिजे. सापेक्षता सिद्धांतात आता उल्लेख केल्याप्रमाणे प्रकाशाच्या वेगाची मर्यादा निसर्गानेच घालून दिलेली आहे. आणि या मर्यादेतच त्याला स्थूल विश्व समजून घेतलं पाहिजे. सापेक्षता सिद्धांताचा हा सिद्धांत गणिताच्या साहाय्यानं C या अक्षरानं निर्देशित केलेला आहे. अशा रीतीने सूक्ष्म जगात स्थळांची आणि स्थूल जगात कालाची मर्यादा मानवाच्या वैज्ञानिक पद्धतीनं ओलांडता येत नाही. ती जर ओलांडायचं असेल तर त्याला अध्यात्मात प्रवेश करावा लागेल. स्थळकाळाच्या कार्यकारण भावाच्या बाहेरचे जग हे विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. ते शब्दात किंवा मानवी संकल्पनाने व्यक्त करता येत नाही. मानवाला स्थळकाळाची व कार्यकारण भावाची मर्यादा कर्मामुळे प्राप्त झाली आहे. स्थळ, काळ व कार्यकारण भाव याची मर्यादा कशाने झाली आहे? कर्मामुळे प्राप्त झाली आहे. ही जर मर्यादा ओलांडायची झाल्यास त्याला कर्मबंधनातून मुक्त व्हावं लागेल. म्हणजेच कर्मबंधनातून मुक्त होणे म्हणजे जीवन मरणाच्या फेऱ्यातून निसटणे होय. जन्म मरणाच्या फेऱ्यातून निसटणे होय. हे कोण तयार होईल असं मला वाटत नाही. आणि याचा अर्थ असा की ईश्वर रूप किंवा ब्रह्मरूप होणे किंवा पूर्ण ज्ञानी होणे. आपल्याला संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली नाही, ते ईश्वर रूप झालेले होते किंवा पूर्ण ज्ञानी. आणि असे हे ज्ञानी पुरुष जे असतात ते आपलं ज्ञान कधी शब्दात सांगू शकत नाहीत, कारण समोरचा समजणारा सुद्धा तेवढंच लेवलचा असावा लागतो. तसं असत नाही या जगामध्ये. म्हणून अतींद्रिय पातळीवरील या ईश्वर रूप देहाच्या शास्त्रीय ज्ञानाची गरज मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मात्र आवश्यक आहे. म्हणजे हे अतींद्रिय ज्ञान आहे, त्याचे मानवाचा विकास करण्यासाठी सुद्धा त्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय तुम्ही तुमचा विकास करूच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ती फक्त समजणं आवश्यक असते. ही गरज आपली भौतिक ज्ञान जे आहे, भौतिक देहाच्या ज्ञाना इतकीच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण पर्याप्तदर्शी अतींद्रिय जगाचे महत्व आणि त्याचं मानवी जीवनावरील परस्पर संबंध आहे. हे अतींद्रिय जगाचं जे महत्व, अध्यात्माचं आणि मानवी जीवनाचं हे परस्पर संबंध आहेत असं क्वांटम सिद्धांतानं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळेच हे भौतिक शास्त्र जे आपण आपले आत्ता जे नेहमीचं शास्त्र आजच्या युगामध्ये पाहतो, हे भौतिक शास्त्र हे केवळ शेवटी अध्यात्मशास्त्राला तात्विकदृष्ट्या येऊन मिळते. म्हणजेच हे भौतिक शास्त्र हे अध्यात्मशास्त्रावरतीच आधारित आहे म्हटलं ते चालेल. कारण मुळातच भौतिक विश्व हे आध्यात्मिक तत्वातून निर्माण किंवा विकसित झालेले आहे. त्यामुळे या तत्वाचे साह्य घेतल्याखेरीज भौतिक विश्व तत्वता अर्थपूर्ण होत नाही. ह्या तत्वाचे साह्य घेतल्याशिवाय
भौतिक विश्व पूर्ण अर्थपूर्ण होणार नाही, शास्त्रदृष्ट्या सिद्धही होणार नाही. भौतिक विश्वाचे हे शास्त्रशुद्ध तात्विक ज्ञान पहा, भौतिक विश्वाचे हे शास्त्रशुद्ध तात्विक ज्ञान म्हणजे सर्व विज्ञानाचे विज्ञान असलेल्या अध्यात्म विज्ञानाचेच शास्त्रीय ज्ञान आहे. म्हणजे आजचं भौतिक शास्त्र आहे ते जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे हे अध्यात्मशास्त्राचं ज्ञान आहे. हे ज्ञानच मानवाच्या भौतिक विश्वाच्या निर्मितीचा आणि चमत्काराचा उलगडा करत असतं. किंबहुना हे विश्व म्हणजे एक ईश्वरी नाटक आहे हे सुद्धा हे ज्ञानच दाखवून देते. मित्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी हे दृश्य जग आध्यात्मिक म्हणजे अतींद्रिय तत्वावर अधिष्ठित असल्याचं शोधून काढलेलं आहे. याची तुम्हाला उल्लेख वेद व उपनिषदे यातील अनेक वचने याची साक्ष तुम्हाला देत असतात. तसंच शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र यावर भाष्य करताना म्हटलंय, ब्रह्म आणि आत्मा हा बोलण्याचा विषय नाही, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणजेच विश्वाचे रहस्य बुद्धीला कळणार नाही, आपल्या विश्वाचे रहस्य बुद्धीला करणार नाही. परंतु संत तुकाराम यांच्यासारख्या संतांचे समाधान होत नाही. म्हणून ते म्हणतात, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त देव तू ऐसे करे. तू ब्रह्म आणि मी भक्त आणि तू देव एवढा पुरतच मर्यादित करून आम्ही करतो. किंवा मन वाचाती तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुझं जे स्वरूप आहे आमच्या मनात म्हणून आम्ही ते भक्ती हे आम्ही भक्तीच्या रूपाने आम्ही ते मोजतो आहोत. भक्ती विना माप मोजीचा अनंत आहे. अनंताचं किंवा परमेश्वराचं मोजमाप करतो. इतर कुठल्याही तत्वाने ते मोजमाप करता येत नाही. आणि ज्ञानामध्ये लागे न सापडशे, ज्ञानानं किंवा विज्ञानानं तुम्हाला हे सापडणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भोळ्या भावे सेवा त्याची जी केशवा करतो अशी आम्ही अगदी भोळ्या भयानेच तुझी सेवा करतो ती तू मान्य करून घ्या. म्हणजेच क्वांटम सिद्धांताने भौतिक विज्ञानाकडे निर्माण केल्या ही मापनाची समस्या, मेजरिंग प्रॉब्लेम मोजता येत नव्हतं कशा पद्धतीनं. तुकारामांनी अगदी साध्या पद्धतीनं भक्तीच्या रूपाने त्याला मोजून मापून सोडवलं नाही. कारण इथं सर्व दृष्टीने इन्फानाइट अनंत असणारा आणि अप्रमेय अनमेजरेबल असलेला हा ईश्वरीय किंवा अतींद्रिय सत्य भोळ्या भावाने केलेल्या सेवेनेच मोजला जातो किंवा मापला जातो किंवा प्रसन्न होतो. हे तत्व शांत व प्रमेय आहे. सर्व शास्त्रज्ञांना मोठी समस्या असलेले सर्व शास्त्रज्ञांना मोठी समस्या बनलेल्या विश्वविजय गूढ प्रश्नाची ही तुकारामाची सोडवणूक अत्यंत भोळसट आहे, भोळी आहे हे खरं आहे. परंतु या भोळ्या पण अंतःकरणाने प्रेम भक्ती असणाऱ्या लोकांना शेवटी ईश्वर भेटतो हे सत्य आहे. बुद्धिवान लोकांना किंवा तथाकथित वैज्ञानिकांना हे सापडत नाही. म्हणून गीता म्हणते की भक्त मामाभी जानाती यावान यश्चत तत्वता, म्हणजेच केवळ भक्तीनेच तुम्ही मला म्हणजे ईश्वराला स्वरूपता जाणणे शक्य आहे, बुद्धी नाही. हीच गूढानुभूती मिस्टरिक एक्सपिरियन्स गूढ अनुभूती आहे. हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. नमस्कार. आपणाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार.